श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ॲलर्जीवर आयुर्वेदिक उपचार याविषयी वैद्य प्रिया नाईक यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. श्रोतेहो नमस्कार. मानसभाव आणि ॲलर्जी साहजिकच असा प्रश्न पडतो की मन आणि शरीरावर उत्पन्न झालेली लक्षणे ह्यांचा कसा काय संबंध असेल. परंतु आयुर्वेद मानवी शरीराकडे एक हॉलिस्टिक किंवा परिपूर्ण दृष्टीने बघतो. शरीर आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू, दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्या भावभावना म्हणजे इमोशन्स यांचा परिणाम शरीरावर सुद्धा होऊ शकतो. आयुर्वेदानुसार रज आणि तम हे 2 मानस दोष आहेत. मनासंबंधी होणारे त्रास या दोषांमुळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे शरीरामधल्या रक्त कफ यांच्याशी निगडीत जे आजार आहेत त्यामध्ये सुद्धा मानस दोषांचा सहभाग असू शकतो. शिंका, नाक वाहणे, खाज येणे, पुरळ या प्रकारची लक्षणे जी ॲलर्जीमध्ये दिसतात ती रक्त, पित्त आणि कफ विकारांशी संबंधित आहेत. साहजिकच मनाची स्थिती जर अस्थिर असेल तर तत्काळ जरी नाही तरी कालांतराने पित्त, रक्त आणि कफ याच्यात बिघाड होऊ शकतो. म्हणजेच मनाचा आणि शरीराचा अविनाभाव संबंध असल्याने यांचा समभाव जर राखला तर शारीरिक मानसिक दोन्ही स्तरांवर सकारात्मक परिणाम बघायला मिळतो. अनेक वैद्यकीय संशोधन याबद्दल झाले आहेत. त्यानुसार ज्यांना ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास आहे अशा व्यक्तींमध्ये ताणतणाव किंवा राग, दुःख अशा तीव्र नकारात्मक भावनांच्या स्थितीमध्ये अतिप्रमाणात शिंका येणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे निर्माण होतात. अशाच एका आजाराला अस्थमा नर्वोसा किंवा स्ट्रेस अस्थमा असं नाव आहे, ज्यामध्ये मानसिक तणावामुळे अस्थमाची लक्षणे वाढू लागतात. बऱ्याच लहान मुलांमध्ये घरामध्ये भांडणे झाली किंवा तणावग्रस्त वातावरण असेल तर ॲलर्जिक अस्थमाचा त्रास हा वारंवार होतो. ॲलर्जीमध्ये रक्तात इओसिनोफिल्सचे प्रमाण अधिक वाढलेले दिसते. एका संशोधनानुसार परीक्षांच्या काळात जर ॲलर्जनचा संपर्क आला तर इओसिनोफिल्सचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिकच दिसते. जरी या मानसिक भावनांमुळे ॲलर्जी निर्माण होत नसेल तरीसुद्धा त्यांच्या लक्षणांची तीव्रता म्हणजेच सिव्हिअरिटी मात्र नक्कीच वाढू शकते. खरं तर हे एक दुष्टचक्र आहे. फूड ॲलर्जी, त्वचेसंबंधी ॲलर्जी किंवा ॲलर्जिक रायनायटिस या अचानक उद्भवणाऱ्या घटनांमुळे जीवनाची गुणवत्ता, ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ असं म्हणतो, ती बिघडते. ही लक्षणे कधीही उद्भवतात. त्यामुळे ती व्यक्ती बरेच वेळा चिंता वा तणावात असते. नित्य व्यवहारांमध्ये बऱ्याच मर्यादा येतात. दैनंदिन कामकाजात व्यत्यय येऊ शकतो, लक्ष लागत नाही. 4 चौघात सतत खाज येणे, शिंका येत राहणे यामुळे अवघडल्यासारखे वाटते. कधीकधी झोपेवर सुद्धा परिणाम होतो, त्यामुळे थकवा जाणवतो. परंतु ॲलर्जीमुळे हा जो काही मानसिक ताण तयार झालेला आहे त्या ताणाच्या परिणामीच ॲलर्जीची लक्षणे ही अधिक वाढू शकतात. त्यामुळे ॲलर्जीपासून सुटकेकरता हे चक्र भेदणं महत्त्वाचं ठरतं. याकरिता आपल्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करावा. यामध्ये मित्रमंडळी, कुटुंबातील व्यक्ती यांचा आधार खूप महत्त्वाचा आहे. ताण कमी करण्यासाठी छंद जोपासणे, मेडिटेशन यासारखे उपक्रम करावेत. तसेच ॲलर्जी हा अन्य आजारांप्रमाणेच एक आजार आहे हे मान्य करून त्याचा स्वीकार करून त्यासाठी योग्य उपचार करावे. श्रोतेहो, आता आपण ऐकलं मन आणि ॲलर्जी यांचा काय संबंध आहे. उद्याच्या भागात ॲलर्जीवर उपचार कशा पद्धतीने करावे हे आपण ऐकूया. श्रोतेहो, आत्ताच आपण ॲलर्जीवर आयुर्वेदिक उपचार याविषयी वैद्य प्रिया नाईक यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.